आपल्या मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा मार्केटनं काय केलं, हा जो प्रिव्हियस हाय होता या हायला ब्रेक केलं. तर इथून मार्केटचा पूर्ण ट्रेंड चेंज झालाय आणि त्या ट्रेंडनुसार आता मार्केटला थोडं जरासं इथून पण अपसाईडला जावं लागणार आहे. म्हणजे इथून थोडंसं जरा कॉल साईडच्या मुवमेंट आपल्याला दिसून येतात. फक्त ही जी मोठी रॅली झाली सेलिंग साईडची, ह्या सेलिंग साईडच्या रॅलीला कुठे ना कुठे एक सेलिंग थोडं जरा येणार. तो झोन कुठला असेल किंवा काही आपण उद्या लाईव्ह ट्रेडिंग म्हणजे उद्या लाईव्ह मार्केटमध्ये आपण पाहणार आहे. ते आपल्या ग्रुपला पण येऊन जाईल त्या लेवल्स. जर तुम्ही लेवलला त्या ग्रुपला जर जॉईन नसाल तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा, तुम्हाला तिथं लेवल दिसून जाते. तर एक्झॅक्टली हा एक रिटेस्ट होता. ऑलमोस्ट मार्केट रिटेस्ट केला. इथून अप साईडला परत जाईल असं माझं एक्सेप्टेशन आहे. परत जरासं कॉल साईडला पण जाऊ शकतो. पण आता मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त आहे. दुसरी गोष्ट 1 तारखेला आता मार्केट चालू राहणार आहे. त्यामुळं एक तर तुम्ही वॅक्स बघितला असाल तर वॅक्स ऑलरेडी इन्क्रीजिंग झालाय, कारण मार्केटमध्ये भीतीदायक वातावरण तयार असतं. व्हॉल्यूम जास्त येतो, वर खाली जोरात फास्ट मुवमेंट होत असते. पण तुम्हाला शुक्रवारी एकदम बेस्ट ट्रेड आणि एकदम बेस्ट अनालिसिस तुम्हाला आपल्या चॅनलला भेटून जाईल. यासाठी तुम्ही आजच आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण मार्केट वन साइड रॅली त्यावेळेला देतात आणि ती वन साइड रॅली आपल्याला कॅच करायची आहे. कॅच करण्यासाठी फक्त तुम्हाला 2-3 दिवस आपल्याला पूर्ण आपल्या पेजला फॉलो करत राहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की बजेटच्या दिवशी कुठल्या साईडला वन साइड रॅली होणार आहे. ओके. तर आता जस्ट जर बघितलं तर मार्केटमध्ये जरासं इथून अप साईडला मुवमेंट व्हायला पाहिजे. इथून तुम्हाला एक ऑलमोस्ट इथं पण तरी टार्गेट देऊ शकतं. त्यामुळे आपण देतानाच इथं काय करूया, फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट धरूया. 1:2 किंवा 1:3 घेऊन तुम्ही बाहेर पडलं तरी पण काय हरकत नाही. आता ह्याच्यानंतर जर बघितलं तर डाऊन साईडचा हा एक ट्रेड आहे आणि ह्या ठिकाणी जाऊन डाऊन साईडची एक मुवमेंट आहे. पण ह्या ठिकाणी बघा अप मुवमेंट आल्या, ही आजच आल्या. त्यामुळे आपण हे पहिलं टार्गेट धरणार आहोत आणि ह्याच्यानंतर हे खाली सेकंड टार्गेट धरणार आहोत. हा एक छोटासा व्ह्यू झाला निफ्टी साईडला. त्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. बँक निफ्टीमध्ये जर आता बघितलं तर ही मुवमेंट जी झालेली आहे बँक निफ्टीमध्ये, ही पण एक रिव्हर्सल असल्यासारखी आहे. कारण मार्केटने ह्या लेवलला आता ब्रेक केलाय आणि ही लेवल स्ट्रॉंग होती, जी लेवल 48,867 होती. आणि मार्केटने एक थोडा फॉल द्यायला पाहिजे होता आणि तो फॉल ऑलमोस्ट ह्या झोन पर्यंत असायला पाहिजे आणि त्या झोनला बरोबर त्याने रिस्पेक्ट करून अप साईडला मुवमेंट केलाय आणि इथून परत ह्या झोनला ब्रेक केल्यानंतर परत आपल्याला अप साईडला मुवमेंट दिसून येऊ शकतो. आता जे आपलं फर्स्ट टार्गेट राहील ते फर्स्ट टार्गेट आपण हे धरणार आहोत आणि सेकंड हे धरणार आहोत आणि थर्ड हे धरणार आहोत. आपण ह्या ज्या लेवल दिल्या ह्याच लेवलून तुम्ही उद्या ट्रेडिंग करा, म्हणजे तुम्हाला अॅक्युरन्सी किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतील. समजून चला, जर मार्केटने ह्या झोनला जर एकदा ब्रेक केलं आणि इथून जर खाली आलं तर अजून एक झोन बनतो बाईंगचा झोन, तो हा एक बाईंग झोन आहे. इथून मार्केट पुल बॅक देऊ शकतं आणि जस्ट ह्या झोनला ब्रेक केलं तर इथे पूर्ण आपला बाईंग झोन संपतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर इथं पुढच्या साईडला एंट्री करायची आहे. ओके. हा एक छोटासा व्ह्यू झाला मार्केटचा. प्लस उद्या साईडला जर बघितलं तर मार्केट गॅप अप होईल, किंवा फ्लॅट होईल, किंवा गॅप डाऊन होईल, हे जरासं प्रिडिक्ट करणं थोडंसं अवघड झालेलं आहे. पण काही होऊ दे, आपल्याला दोन्ही साईडला आपण मी इथे तुम्हाला प्रिडिक्शन करून दाखवलेलं आहे. तुम्हाला दोन्ही साईडला एंट्री करायला काही हरकत नाही. फक्त त्या झोनच्या वर गेलं तर सी बसा आणि त्या झोनच्या खाली गेलं तर पी बसा. ओके. अशाच प्रिडिक्शनसाठी आज आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.